खाना बहुत अच्छा था, सही बात कर रहा हूँ मैं। 2025 का ये सबसे बेस्ट में फूड बोल रहा हूँ मैं। फीलिंग हैप्पी यार। असं जेवण हो कोणाला नाही आवडत। त्या मच्छीने सगळ्यांचा रेकॉर्ड तोडलाय। मुरू बघा, भावरा बघा कोणा भावरा मच्छीची हालत बघा काय केली आहे। तोपर्यंत आपलं शरीर साथ देतोय तोपर्यंत आपण काम करा, तुम्हाला माहितीच आहे। आपण जेव्हा दमलेलो असतो ना तेव्हा आपली बॉडी आणि आपले डोळे डिसाईड करतात की केव्हा उठायचा झोपेत ना। तुमच्या घरात सगळेजण व्हिडिओ बघतात, पण शेवटी वहिनी बोलतात की काय बघताय काय नक्की व्हिडिओ, किती बघताय। शिव सकाळ मित्रांनो, गुड मॉर्निंग तुम्हा सर्वांना। अलार्म बरोबर लावलेला सकाळी 5:30ला झोपतानाच, बरोबर 8चा आणि वाजलेत बघा किती, 10 वाजलेत। 10 वाजून 10 मिनिट आले। उठलो जस्ट आता, फक्त थोडासा तोंड वगैरे धुतला, फ्रेश वगैरे झालो, म्हटलं आता निघायची तयारी करूया। काय आपलं काम फर्स्ट आणि जो टाइमपास आहे तो नंतरला, बरोबर ना। ट्रिपला सुरुवात करूया परत पुन्हा एकदा। झोप कंप्लीट झाली, चला निघालो निघालो निघालो। हा बघा बरोबर आपण हा जो टोल होता कर्नाटकचा शेवटचा टोल आहे हा, आणि ह्याच्या टोलच्या पुढे केरळा चालू होते। आता फुल्ली फ्रेश झालो, फुल्ली फ्रेश। 2-2.5 तासाचा फक्त अलार्म लावलेला, त्याच्यानंतर मग विचार केला की लवकर उठायचा आणि फटाफट पळायचा, लवकर टाईम कवर करायचा। आपल्याला गुजरातला जायचं आहे ना, तर लवकर जाऊन बरोबर 2200-2300 किलोमीटरचा जो प्रवास आहे तो कवर करून टाकायचा। पण कसं आहे, आपण जी मेहनत केलेली असते त्याच्यावरती आपली बॉडी डिपेंड करते की किती झोपायचा किती नाही। आपण जरी अलार्म लावला तरी तो मात्र काय कामाचा नसतो, लक्षात ठेवा। तरी काय होते, आपण जेव्हा दमलेलो असतो ना तेव्हा आपली बॉडी आणि आपले डोळे डिसाईड करतात की केव्हा उठायचा झोपेत ना। झोप कंप्लीट करून घ्यायची असते। मी उठलेलो बरोबर 6:45ला, नंतरला मग जरा उजेड वाटला तर थोडासा अजून थोडा पडूया, असं पडता मला वाजलेत 10 कंप्लीट झाले भाऊ। 4.5 तासाची चांगली झोप झाली। इथे बोर्ड आलेला आहे, पणजी 359, कारवार 253, उडुपी 39। हो नो, हा बघा लेफ्ट साईडचा जो ब्रिज आहे त्या ब्रिजवरना उडुपी सिटीमध्ये जायसाठी एंट्री आहे। आपण काय एंट्री वगैरे काय करणार नाही आतमध्ये उडुपीमध्ये जायसाठी। पण आता पुढे जाऊन पहिला जेवायला बसूया, कारण वाजलेत बघा किती, बरोबर 11:30 वाजलेत। चला ब्रह्मावरला पोहोचलो आहे मी। छोटासा हॉटेल बघतोय, छोटा का मोठा भेटला तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही। पण मला फिश भेटली पाहिजे, मच्छी। शिवाय आपण साऊथमध्ये काय खात नाही, तुम्हाला माहिती आहे ना। मच्छीचा रस्सा आणि मच्छी, आणि गोव्यामध्ये सुद्धा। हे बघा इथे गाडी लावली बाहेर साईडला, इथे काहीतरी हॉटेल आहे। जरा दाबून लावा गाडी, म्हणजे जेणेकरून आपल्याला मला त्रास नाही आला पाहिजे, कुठच्या पोलिसवाला नाही तर परत अहो इथे आले तर कसे काय करत नाही सहसा हे लोक। पण आपण चुकी नाही करते बघा, चुकी दाखवत होते बघा। जर तुम्हाला जर ह्याच्या बाहेर तुमचं एक जरी टायर राहिला या लाईनीच्या तर तुम्हाला येऊन 100% फाईन मारणार आहे, आणि जर दोन्ही टायर आतमध्ये असतील 4चे 4 तर तुम्हाला फाईन इथे मारत नाही, लक्षात ठेवा। चला मस्त इथे जेवून घ्या, वाजले 12:15 आहे बघा, टायमिंग दाखवतो 12:15। चला आतमध्ये जाऊया, चला। हां वातावरण तर लय भारी आहे। हां भाऊ नाही बघ, गाडी तर भरली आहे, पण हे काय लिहिलं आहे याचा का मला अर्थ अजून का समजला नाही। जर तुम्हाला समजलं तर नक्की कमेंट करून सांगा। हे बघा इथेच उभा आहे मी बाहेर, आणि या विचार करा या स्पीडला गाड्या चालल्या आहेत आणि इथून वास अजिबात येणार नाही, पण मी इथे सुद्धा उभा आहे आणि भावना आतमध्ये ना मच्छीचा वास येतो यार, खतरनाक यार। त्या हॉटेलचं नाव बघा, हॉटेल महालक्ष्मी, बरोबर आता ब्रह्मावरा सोडला आहे, मला वाटते 5-1 किलोमीटर आलो पुढे। खूप छान आहे भाऊ, मला अशाच हॉटेलची गरज होती।
ही एकदम साधा सिंपल आणि मस्तपैकी बिचारा आई आहेत आणि तिची मुलगी आहे काय असं का माहीत नाही, पण जेवूया चला. हे बघा आणि ते लिहिलेलं आहे बघा. काय आपल्याला एवढं काय ठाऊक नाही आपल्याला, पण तुम्हाला जर समजलं याच्यामध्ये काय काय लिहिलं आहे, कुठली कुठली थाली आहे तर कमेंट करून सांगा मला. चला इथे बसूया. हो बघा मस्त एक केळीचा फळ लागला आहे. हा आनंद ना वेगळाच असतो केळीच्या पानावरती जेवायला. हां हो ही भाजी कसली म्हणजे ते लाल माठची भाजी आहे. तेव्हा दिसतो मला लाल माठ. का बीट आहे काय माहीत नाही, काय बीट आहे बीट सॉरी बीटची आहे, पण एक नंबर टेस्टी आहे. याच्या आवडीला आपण सुरुवात होते बघा बीटच्या भाजीवर. थांबायचं नाही गाड्या. सगळ्यात आवड म्हणजे बघ त्या रश्श्याची दाखवतो तुम्हाला. बघ फिलिंग हॅपी यार. असं जेवण भाऊ कोणाला नाही आवडणार. जे मच्छी लवर आहे त्यांनी कमेंट करून सांगा भाऊ कसा वाटला. आता लागणार आहे बघा. हा 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 भाई एक नंबर यार. खतरनाक असा साऊथ स्पेशल. अजून आपली फिश यायची आहे फ्रायवाली. आंब्यात आहे आणि जरा हो काय दोन फिश. बघा केवढा मोठा मासा आहे. खतरनाक ना. दाखवतो तुम्हाला. कुठली मच्छी का माहीत नाही. आणि हा बांगडा आहे. हा मस्त रस्सा मच्छीचा त्याच्यामध्ये बघा आहे. आणि ही मस्त की बीटची भाजी. हे कोणतं मच्छीचं नाव घ्या. मुनू भाऊ हे बघा ह्या फिशचं नाव आहे मुनू ना पुरू नाव आहे या फिशचं. ह्याची टेस्ट करूया. हा 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 हो हेच तर ह्याला तर खरे मजा येतात. हा 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 एक नंबर आहे मुरू. हे बघा थोडा भारी आहे फिश मुरू. जेवण जायला साईडला ही जी मच्छी आहे ती भाऊ आता तोडवणार. खतरनाक यार मुरू. लिंबू मारला. हा 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 भाऊ मांस बघा एवढा आहे मांस. त्या मच्छीने सगळ्यांचा रेकॉर्ड तोडला आहे. मुरू तुम्ही विचार करायला अरे मच्छीच खातोय जेवत का नाही. जेवणार थांबा जरा. गरम वाफ बघा. तुम्हाला बांगड्याची जो टेस्ट दाखवतो बघा. हा आहे आपला बांगडा. साऊथचा जी उडपी मँगलोर परत केरळा आणि आपला कोकणातला ह्याचा जो मच्छीची टेस्ट आहे किंवा रश्श्याची टेस्ट आहे भाऊ ह्या दुनियामध्ये ह्यांचा कोण हात पकडू शकत नाही मच्छीच्या बाबतीत. आणि नॉनव्हेज चिकन पण आपण आता सुरुवात करूया बघा. राईस त्याच्यामध्ये बघा रश्श्यामध्ये मच्छीची तुकडी सुद्धा दिलेली आहे. रश्श्याची टेस्ट बघूया. तुम्हाला बोलल्याप्रमाणे बाई होणारच होणार. हा आपलातून बघा भावरा बघा केवढा भावरा मच्छी. आणि एवढा जर मच्छीचा मच्छी तुकडा असेल एका घासामध्ये तर कसं बरोबर ब्रह्मावर सोडला 4-5 किलोमीटरवरती पुढे आहे. आणि हा हायवेलाच आहे. अपोजिट साईडला श्री विघ्नेश्वरा सागर ज्यूस सेंटर आहे त्याची अपोजिट साईड. तो कुठच्या याची ॲड करत नाही पण भाऊ जेवणाला कोण थांबवू शकत नाही. आणि तुम्हाला जर चांगला जेवण जेवायचं असेल तर इथे मस्तपैकी फुल फ्रेश भाई. 2025 मधला सगळ्यात एक नंबरचं जेवण मी आता खाल्लं आहे फिश थाली.
ते सुद्धा कर्नाटकमध्ये. त्याची हालत बघा काय केलं आहे. नाही थँक्यू. पूर्ण हाडाने हाडं खाऊन टाकले बघा. फक्त राहायला मुंडकं खाऊया का नको ना. मच्छी बहुत बढ़िया बनी है, बहुत अच्छा है, चांगली मच्छी आहे आणि फुल फ्रेश. भाऊ हे बोलतात दादा की आम्ही डेली मच्छी आणतो आणि डेली विकतो, म्हणजे बनवतो वगैरे. बाप संपला माझा, मी स्पेशली मच्छी खाण्यासाठी मी थांबलो आहे. संपली मच्छी बघा, संपली. फायनली डन, संपलेला आहे जेवण आपला. बांगड्याचं सुद्धा बघा राहिलेलं आहे. चला तर मित्रांनो, जेवण कंप्लीट झालेलं आहे. लय म्हणजे लय भारी जेवलो आपण. या दादांना विचारूया, कारण आपला जर कुठला एक महाराष्ट्रातला व्यक्ती जर कोचीनला जात असेल, केरळामध्ये जात असेल किंवा केरळातनं मुंबईत जात असेल तर आपण तुम्ही जर इथे आलात तर तुम्हाला चांगला जेवण भेटेल. चला आपण विचारूया त्यांना ॲड्रेस. सर जी, आपका नाम क्या? लोकेश. तो ये लोकेशन कौन से इस पे है? उड़पी से 15 किलोमीटर दूर है, कुंदापुर जाने वाला रास्ते पर. हाँ, ये सातान के पास आपको टोल मिलता है अभी आगे. हाँ, टोल से आधा किलोमीटर पीछे. अच्छा, मतलब टोल के आगे? नहीं, टोल से आधे किलोमीटर पीछे. अच्छा, पीछे. हाँ. अच्छा, ओके. आप उड़पी से कुंदापुर जाने वाला है. हाँ, सही बात है. अभी टोल मिलता है. हाँ, वो टोल के पीछे थोड़ा. ओके. किलोमीटर 1 किलोमीटर तक यहाँ पीछे. ओके. और ये होटल का नाम क्या आपका? महालक्ष्मी. खाना बहुत अच्छा था. सही बात कर रहा हूँ मैं. 2025 का ये सबसे बेस्ट में फूड बोल रहा हूँ मैं. 2025 का नाही. कारण भाऊ खरं सांगतो, मी खूप ठिकाणी जेवलो आणि खूप ठिकाणी माझे हाल पण झाले. नॉर्थमध्ये, अभी नॉर्थ में गया था मैं, मेरा बहुत खास प्रॉब्लम हुआ खाना खाने का. हाँ, लेकिन साउथ में बहुत बेस्ट फूड मिलता है साउथ में. पण इथे भाऊ एक नंबर. चलो, थँक्यू सो मच. ओके, मनापासून बोलतो, थँक्यू सो मच या हॉटेलला. कारण तुम्ही जर कधी आलात तर मित्रांनो इथे या, जेव्हा मस्त पोट भरून. आणि मग मला फक्त याचा उत्तर फक्त मला कमेंट करून सांगा की हा काय आहे ते. तर आपण थोडा वेळ जरा इथे आराम करूया आणि 1-1.5 तास नंतर मग निघूया कारण प्रवासाला. कारण भाऊ माझा अंगावर भरपूर दुखतोय. हा मित्रांनो, यार चांगला आराम झालेला आहे. अर्धा पाऊण तास जरा चांगला झोप झाली आहे, आरामसुद्धा झाला. बरं वाटलं. जरा गाडीसुद्धा थकलेली रात्रभर प्रवास करून. चला मग, श्री स्वामी समर्थ. तो हॉटेलवाला दादा बरोबर बोलेला की टोलच्या अगोदरच बरोबर 2-3 किलोमीटरवरतीच आहे. हा आहे बरोबर उडपी टोल प्रायव्हेट लिमिटेड. चला, टोल तर भरून निघालो. रिचार्जसुद्धा केला 400 रुपयाचा. आपण जाताना गेलेला बरोबर 1100 रुपयाचा मुंबईतनं गेलेला. पण गोव्यामध्ये येपर्यंत आपल्याला फक्त 75 रुपये आपले फक्त वाशीचे कट झालेले. त्याच्यानंतर कर्नाटकमध्ये जो आपला टोल चालू झाला ते डायरेक्टली कोलमपर्यंत होता. पण आता आपल्याला फक्त 400 रुपयाचा रिचार्ज केला. बघूया आता आपल्याला किती कट होतात. आता हा बरोबर उडपीचा पण टोल सोडला आहे. मी आता पोहोचलो बरोबर तर चित्रपुराला. हे बघा होन्नवर पोलीस स्टेशन. आणि आपण आता जो ब्रिज होता पाठीमागे तो होन्नरचा मच्छी मार्केट आहे तो सोडला. आणि हा समोर पेट्रोल पंप. आणि इथनं डायरेक्टली गोवा साधारण मला असं वाटते वेरणा आय थिंक 100 किलोमीटर तरी असेल. अंकलला कॉल नाही केला यावेळीसुद्धा. मागच्या टायमाला अंकलने आपल्याला मैसेज केला, विजय भाई तुम इधर आ गए और कॉल नहीं किया. बोला नहीं अंकल, ज़रा इमरजेंसी था, अभी भी इमरजेंसी है, इसीलिए भागना पड़ रहा है. तो अंकल को कॉल करता था. सही में अंकलने तुम्हाला माहिती आहे ना आपल्याला गिफ्ट दिलेलं आहे बघा. हिची पाठीमागे लाईट आहे, ती लाईट परत कोकोनट ऑइल या अंकलने आपल्याला दिलेला गिफ्ट. चला चहा पियाला. टोल आला आहे, टोल. आता पुढे कारवारसुद्धा लागेल, शेवटचा टोल आहे. चला चहा पियाला जागा मस्त. कारण वाजल्यात 3:45 झाल्यात. जेवण तर जाम जिरलं आहे. आणि एवढा मोठा बांगडा, एवढी मच्छी, ती मोठी मच्छी अहो लय भारी होती आहे. लय एक नंबर टेस्ट. चला चहा प्यायला. बघा टोल आलेला आहे.
हा बघा हा टोल, हे बघा समोर तिकडे असते त्याचं दुकान. बरं वाटलं जरा भाऊ, थोडंसं आता फ्रेश झालं, तोंड वगैरे धुतला. त्याच्यानंतर ही बघा आपली गाडी 5 मिनटं झाली मस्त. जरा बघा शतपावलं जरा केली अशा या दगडीमध्ये, जरा बरा वाटला. कारण खाली उतरल्या असा होतो तो. पण नंतरला चालल्यावरती थोडा बरा वाटतो. कारण का आपण भरपूर असे जे ड्रायव्हर आहेत ते कंटिन्यू एकदा बसले ना की उतरत नाही भाऊ खाली. तर जे असे नॉनस्टॉप चालवतात गाड्या, मी त्यांना जे ड्रायव्हर आहेत त्यांच्यासाठी एक स्पेशली बोलतो मी की 3-3.5 तास, जास्त असतं लास्टला 4 तास, 15-20 मिनटाचा ब्रेक घ्या. 4 तास गाडी चालवल्यानंतर म्हणजे 100-125 किलोमीटर गाडी चालवल्यानंतर. तर आता तुम्ही बोलत असाल की दादा तू पण हे करत जा. 100% मी पण सुद्धा तेच करणार आता. आपण जोपर्यंत आपलं शरीर साथ देतो तोपर्यंत आपण काम करणार, तुम्हाला माहितीच आहे. जर असा काम जर आपण खूप हार्डवर्क करतो आहे, आपण जर शरीराला त्रास देतो आहे, तर मग नाही सपोर्ट करणार आपलं शरीर. तर त्याच्यासाठी रेस्ट घेणं खूप गरजेचं आहे. तर पहिला आपण जाऊया, तर पहिला चहा पिऊया, मग नंतर निघूया आपल्या प्रवासाला. चला हे बघा या दगडीतनं आपल्याला चालायचं आहे. मजा येते उलट यार अशी दगड. हे बघा, कारण ही जी दगड आहेत ना, ही टोके ते भाऊ पूर्ण अशी झंझणतात पाय. चला पुढे जाऊन चहा पिऊया. चहा पण घेतली मस्त, की शतपावलं पण एक नंबर, काम भारी. हा पाऊस बघा, पाऊस पण चालू झालेला आहे. चहावर पिऊन झाली, आता आपण निघायची तयारी. चला आता डायरेक्ट गोवा क्रॉस करायचं आहे. आणि सगळ्यात पहिलं म्हणजे महाराष्ट्रामध्ये घरी जायचं नाही आहे, डायरेक्टली गुजरातमध्ये जायचं आहे. चला पाटी टोल सोडला आहे ना, तिथे आपण आता जस्ट चहा पियालो. या टोलपासून बरोबर कारवारची सिटी आहे बरोबर 26 किलोमीटर. कोणाला जर अंदाज येत नसेल किलोमीटर किती आहे, कोणाला जर मुंबईत नाही येत असेल, बेंगलोरच्या दिशेला जर आराम करायचा असेल तर एक लक्षात ठेवा, कारवारपासून बरोबर 26 किलोमीटरवरती हा मोठा टोल आहे. त्या मोठ्या टोलवरती तुम्ही जाऊन मस्त की रात्रभर आराम करू शकता. इथे काही चोरी वगैरे काय अजिबात होत नाही, लक्षात ठेवा. बिंदासपणे झोपा. भावांनो बघा, आपण आता कर्नाटकात आपण बाय करतो कर्नाटकला. आणि हे बघा समोर तुम्हाला दिसते ही आहे बरोबर गोव्याची बॉर्डर. त्यामुळे कोणी अजून अडवलेलं आहे. नेव्ही फक्त नेव्हीचं नाव सांगायचं, नेव्हीचं नाव. बघितलेली आपली गाडी की ओय बोला, ते बोला फक्त नेव्ही. आता वाजल्यात आता बरोबर संध्याकाळचे 5:45 आणि हा जो क्लायमेट पावसाने एकदम पूर्ण झालेला आहे. मुंबईत सुद्धा कंटिन्यू पाऊस आहे आणि गोव्यात सुद्धा, आणि आपल्याला केरळमध्ये सुद्धा थोडासा पाऊस भेटलेला असं, पण नाही म्हणत त्या पावसाला. पावसाचे दिवस जर पाऊस पडणार त्याला कोण थांबवू शकत नाही भाऊ. भाऊंनो हे बघा, गोव्यामध्ये सगळ्यात घातक म्हणजे बघा हा स्पीड ब्रेकर. या स्पीड ब्रेकरमुळे भावनो गाडीला एवढा इजा होतो ना, स्टेरिंगचे बुश, त्यानंतर पाट्याचे बुश, परत शॉकअपसरचे बुश, हे सगळे कट होतात. कारण एखादी गाडीचा स्पीड असेल तर ती ह्याच्यावरती कंट्रोल होत नाही, आणि पाचचे टायर होणार ना 2, ते असे लेफ्ट राईट होतात. गाडी पलटी व्हायची सुद्धा शक्यता असते. तर त्याच्यामुळे गोव्यामध्ये खूप म्हणजे खूप हा घातक प्रकार आहे बघा. हा लय म्हणजे लय घातक आहे, आणि गाडी पूर्णपणे आपटते, पूर्णच्या पूर्ण. त्याच्यामुळे तुम्ही जर गोव्यामध्ये येत असाल तर गाडी सावकाश चालवा अशा या रोडला. आणि बघा या साईडला आहे बरोबर मडगाव, आता पुढे आहे. पाहून आपण आता बरोबर वेर्ना एमआयडीसीच्या इथे पोहोचलो आहे. थोडा अर्धा 1 तास इथे जर आराम करूया, कारण पुढे आपल्या ट्रॅफिकला भरपूर लागणार. वाजल्या तर बरोबर
संध्याकाळचे 7. तर त्याच्यामुळे थोडा वेळ जरा इथे निवांत घेऊया विश्रांती, नंतर मग जाऊया पुढे. आपला सम पेट्रोल पंप एकदम खास आहे आपला पेट्रोल. चला हे बघा आपल्यासाठी स्पेशली जागासुद्धा अवेलेबल केलेली आहे त्यांनी. हे बघा. ओके डन. तर मित्रांनो आपण गाडी लावली आहे बरोबर पेट्रोल पंपात आणि आराम करत होतो. तिकडे बघा हे आपले दादा भेटल्यात. दादा नमस्कार. नमस्कार. नाव कसं? नाव का तुमचं? विनायक. तुमचं गाव कुठलं? सातारा. या दादाने आपली गाडी ओळखली आणि जस्ट एडिट करायला बसलेलो. दादा बोलले की मी कधी आलो तिथे. बोलो आलो जरा जस्ट 1 तास आला आपल्याला येऊन. आणि दादा बोलतो चला आपण जाऊया तर डायरेक्टली चहा प्यायला. तर दादांबरोबर बघा वडापाव घेतात आम्ही. काय स्पेशल तर दादा चालले तर बरोबर पुण्यामध्ये ना इंजवडीला चालेत पुण्याला. आणि आपण चालू डायरेक्टली गुजरातला. दादा आपले व्हिडिओ कसे असतात? एकदम बेस्ट असतात त्यांचे व्हिडिओ. आमच्या घरातले सगळे बघतात त्यांचे व्हिडिओ. माझी बायको होते काय ते व्हिडिओ बघतात रोजचे. म्हणजे आज रोज बोलतो गाठ पडेल. आज गाठ पडली आमची. नक्की दादांच्या घरात सगळेजण व्हिडिओ बघतात. पण शेवटी वहिनी बोलतात की काय बघताय काय नक्की व्हिडिओ किती बघताय. तर अशी परिस्थिती. ॲक्च्युली वडापाव खायला दादा घ्या खाव्या मस्त की चहावर पिऊया आणि दादा निघतील. मग आपण पण थोडा वेळ निघूया आपण. कारण आपल्याला थोडासा एडिट करायची व्हिडिओ त्यात पण निघणार. वडापाव खायला आहे बघा मस्त स्पेशल. चला आलो बाबा फायनली. आहे बघा आपल्या पेट्रोलमध्ये आपली गाडी आणि या दादांची गाडी ही चालली डायरेक्ट पुण्यात ना. पुणे. तर विचार केला की आता थोडा वेळ म्हणजे आता 1.25 तास झालाय मला इथे थांबून. दादा भेटे बरोबर 1 तास झाला मला दादांबरोबर. आम्ही असं चर्चा चालू होती अशी म्हणजे. तर आता निघायची तयारी. दादाने बोललो चला मी पण येतो. हे चालले डायरेक्टली सावंतवाडीवरनं डायरेक्टली वरती कोल्हापूर मार्गे जाणार. कोल्हापूर मार्गे आपण डायरेक्टली आपली तुतारी आहे डायरेक्ट मुंबई. चला ठीक आहे दादा चला. वय महाराजा. कोकणात आलो की कोकणातले शब्द तोंडात येतात. लक्षात ठेवा बाबा. हा नाद नाही करायचा आपल्या कोकणी माणसाचा. चला दादांची गाडी गेली पुढे. आपण त्यांच्या पाठोपाठ म्हणजे त्यांना आपण ओव्हरटेक करूया. चला. ज्या अर्थासाठी आपण थांबलेलो वेर्णामध्ये त्याचा काय फायदाच नाही झाला. हे बघा ट्रॅफिक अजिबात नाही. पण बरा झाला तिकडे थांबलो. मला बरोबर 7 वाजता या इथे भरपूर ट्रॅफिक दाखवत होती. आणि वेर्णापासून ते बरोबर बॉर्डरपर्यंत बांद्यापर्यंत 64चा किलोमीटर आहे. 64. तर त्याच्यामुळे 64ला 2.5 तास दाखवत होते. आणि आत्ता मी जेव्हा 8 वाजता चेक केला भाऊ 64 किलोमीटरला फक्त 1 तास 15 मिनिटं. एका अर्थाने थांबलो ते बरा झाला आणि दुसऱ्या अर्थाने 1.5 तास आपण उशिरा चाललोय मुंबईमध्ये. काय नाही टाइम की बात है भाई. टाइम पे दुनिया चलती है. अपन भी चलेंगे. सही बात है ना. हाँ वक्त गुजर गया तो भाई वक्त फिर नहीं आएगा भाई. वक्त ना मिले दोबारा. चला हा बघा आपण मापसा गाडी बघा तिकडे लावली आहे पार्किंगला. ते या वाईन शॉपच्या दुकानात बघा रिव्ह्यू घेतलेत. त्याला पैसे दिलेत. लोक दारवा घ्यायसाठी राहतात आणि आम्ही बघा काम भारी असतं तुम्हाला माहिती ना. आता आपल्याला रात्रभर गाडी चालवायची त्याच्यामुळे तर हे बघा रिव्ह्यू घेतलेत. आता टाइमपास नाही भाऊ. आता टाइमपास नाही. नो छोलबे. मित्रांनो पत्रादेवी बॉर्डर क्रॉस केली. आता मी बरोबर आहे बांद्याच्या या ब्रिजवरती. भाऊ ब्रिज आहे ना हा हलतोय असा म्हणजे शॉकअप सर कसा आपला मुव्हिंग होतो तसा. 2 मिनिटासाठी मी जरा फक्त काच साफ करत होतो. पण भाऊ एक मोठी गाडी गेली ना की असं अप अँड डाऊन होतो. अप अँड डाऊन खालीवरती. हो आजकाल माणसांवरती भरोसा नाही राहिलाय. तर या ब्रिजवरती कुठे ठेवायचा भरोसा. बरोबर ना मित्रांनो. ब्रँड आहे ब्रँड कणकवली सिंधुदुर्गाचा वाहनो. पाऊस भरपूर यायला लागलाय त्याच्यामुळे आपल्या मोबाईलची ना क्लिअरिटी एकदम पूर्ण डाऊन होत चालली. बघा त्या साईडला तुम्हाला एकदम क्लिअर दिसेल. पण इथे जरा विचित्र प्रकार. एकटा प्रवास करतो एकटा या रस्त्यावरती आणि ते पण शानमध्ये. ना कोणाची भीती ना कोणाचा काय टेन्शन नाही घ्यायचा. हा आपला रस्ता आहे. आपण इथे गाडीवरले पार्किंगला आहे बघा
आणि या ठिकाणी बघा आपण ऑर्डर दिलेली आहे मस्तपैकी मॅगीची. हा थंड वातावरण. हा 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 मॅगी. ही बघा आली आपली मॅगी. चला जाऊया डायरेक्टली गाडीमध्ये. रात्री भेटले तर बरोबर 12:15 वाजून गेलेत मला वाटतं. 12:20 झालेत. आणि ह्या टोल होती नाही राजापूरच्या ह्या टोल होती ना, राईट साईडला सुद्धा भेटते मॅगी आणि इथे सुद्धा भेटते. बुरशी होती पण नको आता. आज वार जरा वेगळाच आहे आपला. बुधवार मच्छीचा वार असला तर खाल्ला असता. मॅगी खायला या. ती गरमागरम आहे बघा. एक नंबर बनवलं आहे. मॅगी का खातोय? कारण मला झोपायचं बघा. आता मला जाम झोप आली आहे. कारण कंट्रोल होत नाही आणि वातावरण थंड आहे त्याच्यामुळे अजूनच भाऊ झोप येते. रात्री मॅगी खाऊन झोपायचं म्हणजे लय डेंजर आहे. कारण हा जरा एकदम पोट एकदम अफलातून यार. चला चहावर पियालो आता डायरेक्टली निघूया. ते म्हणजे प्रवासाला. चला वाजल्यात घड्याळ सुद्धा बंद झालाय बघा. ह्याच्यामध्ये किती वाजलेत? 1:45. पण हा चालू नाही. याच्यावरती विश्वास ठेवू नका अजिबात. चला याच पेट्रोल पंपची वाट बघत होतो. फक्त खायचाही निमित्त होता आणि मग नंतरला इथे झोपायचा पण एक निमित्त असतो. तुम्हाला माहिती आहे ना. कारण आपण आपल्या लाईफमध्ये आपण रिस्क घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे चांगली झोप काढणं आपलं खूप गरजेचं आहे. बरोबर ना. हे बघा CNG पंप आहे या साईडला आणि निवांत मस्तपैकी पडूया. चला